So, a very rainy welcome to this lecture. Yesterday, we saw the effects of disasters of human life, which has five aspects. First was physical effects, which included physical injury and deaths. Then was a spread of disasters, how after disasters there might be a spread of pandemics, disasters, and so on. Then there was impact, social impacts, social evils, social relations, man-made disasters as impact of social effects of disaster. Then there was economic effects on the people, on their employment, on their property, and on the like economic impact due to loss of earning member of the family. And their fifth point was psychological effects, and all points are equally important and might be asked question: explain the effects of disaster, or particularly explain the psychological and economic, or explain the economic and social impacts effects of the disaster. And you will have to write these things, व्हेरी लॉजिकल थिंग्स इफ यू से. सो तुम्हाला पाठ नाही करायला लागणार आहे यातलं काही. पण प्लीज काल मी हे खूप थोरोली एक्सप्लेन केलंय. ज्यांनी बघितलं नाहीये त्यांनी त्यांनी त्या व्हिडिओमधनं थोरोली गो थ्रू करा. ओके, मी काल ऑलरेडी ती तुम्हाला सेंड केली. लेट्स सी, डीलिंग विथ द डिझास्टर्स. Disasters, whether natural or man-made, cost millions and millions of rupees and leave behind tragic memories. Disasters such as earthquake, volcano, floods, droughts, cyclones, etc. result in loss of life, destroy homes, separate families, and so on very often. Such disasters are followed by the outbreak of epidemics. Epidemics म्हणजे साथीचे रोग. ओके, पॅन्डेमिक्स म्हणजे महामारी आणि साथीचे रोग म्हणजे एपिडेमिक्स. They also affect transport and communication facilities of a business too. The number of weeks or months and sometimes a few years. Therefore, disaster mitigation and management is necessary. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर डिझास्टर मिटिगेशन म्हणजे थोडक्यात डिझास्टर मिटिगेशन म्हणजे इज अ सेट ऑफ मेजर्स taken in advance of the disastrous event in order to reduce, if not prevent, the impact of event. थोडक्यात त्या डिझास्टरचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी घेतलेल्या स्टेप्स म्हणजे डिझास्टर मिटिगेशन. ओके, सो मला सांगा, एक एक डिझास्टर घेऊया आपण. ओके, सो पहिली गोष्ट, आपल्याकडे आलेलं वादळ. बरोबर, सगळ्यांनाच त्याबद्दल माहिती आहे, आता मलाही माहिती आहे. बरोबर, सो मला सांगा की कोणत्या प्रकारच्या अशा डिझास्टर मिटिगेशन करण्यात आली किंवा डिझास्टर मिटिगेटिंग स्टेप करण्यात आल्या, घेण्यात आल्या, ज्याने हा इम्पॅक्ट कमी होईल. टेल मी. सांगताय ना? एक एक सेकंद मित्रांनो. परत सांगा ना एकदा, नीट आवाज नाही आला. ओके, सो मी विचारत होते की सगळ्या डिझास्टर मिटिगेशन म्हणजे काय, तर अशा प्रकारची मेजर्स जी डिझास्टरच्या आधी घेतली जातात. कशासाठी घेतली जातात? इन ऑर्डर टू रिड्यूस, इफ नॉट प्रिव्हेंट द इम्पॅक्ट ऑफ इव्हेंट. म्हणजे त्याचा जो इल इम्पॅक्ट असतो, जो धोका असतो, तो कमी करण्यासाठी, त्याच्यापासून जे नुकसान होतं ते कमी करण्यासाठी डिझास्टर पासून ह्याला डिझास्टर मिटिगेशन म्हटलं जातं. ओके, अशा प्रकारे वादळ जेव्हा येणार होतं असं आपल्याला कळलं, तौक्ते वादळ, मी निसर्ग वादळाबद्दल म्हणत नाही कारण तेव्हा आपल्याला खरंच खूप कमी अंदाज होता. तौक्ते वादळ जेव्हा आलं तेव्हा आपण काय प्रकारची मेजर्स घेतली? जी घरं समुद्राच्या खूप जवळ आहे त्या घरांच्या सगळ्या लोकांचं स्थलांतर केलं होतं वादळ यायच्या आधीच, किंवा NDRF ची टीम आपल्या इकडे आली होती आणि कुठचाही धोका होणार नाही याची काळजी घेतली. व्हेरी गुड. आणखीन तुम्ही स्वतःच्या घरात काय काय केलं होतं? तुम्हाला जेव्हा कळलं की डिझास्टर वादळ येऊ शकतं, आणि गेल्या वेळी निसर्ग वादळाच्या वेळी इतके दिवस लाईट गेलेले होते, तुम्ही काय केलं? पॉवर बँक चार्ज किंवा पाणी.
एक्झॅक्टली. फोन चार्ज करून ठेवले, पाणी इन्व्हर्टर चार्ज करून ठेवला, जसं ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे त्यांच्यासाठी, किंवा सोलर लॅम्प्स, मेणबत्त्या, ज्याच्या गोष्टीने आपल्याला उपयोग होऊ शकतो, आपण काय केलं, त्या गोष्टी रिकव्हर करायचा प्रयत्न केला. बरोबर आहे की नाही? पटतंय तुम्हाला मी काय म्हणते ते? सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणून करतो, त्यालाच डिझास्टर मिटिगेशन असं म्हटलं जातं. Disaster mitigation efforts reduce the human suffering from results from disaster. Disaster mitigation measures include awareness program, म्हणजे लोकांना अवेअर करायचं त्याबद्दल. सायंटिफिक लँड यूज प्लॅनिंग, म्हणजे योग्य प्रकारे तुम्हाला जसं म्हटलं, किनारपट्टीच्या जमिनीवर हॉटेल 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 एवढीच बांधली, विचारच नाही केला की तेव्हा जी झाडं तोडतोय तीच झाडं वाचवणार होती आपल्याला वादळात. बरोबर ना? वारा जो आज जोरात घुसणार होता त्याच्यापासून तीच झाडं वादळातून वाचवणार होती. सो सायंटिफिक लँड यूज प्लॅनिंग म्हणजे कशा प्रकारे जमिनीचा वापर करावा त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग खूप सोपं आहे. काल मी तुम्हाला हे दाखवत होते की कामासाठी म्हणून जनरल लेव्हलवरती असे पुन्हा एकदा माझ्या ड्रॉइंगचाच आहे, पण असाच्या असा हा जर रस्ता आडवा जात असेल तर असाच्या असा कडा तोडला जातो जेसीबीला, तो उभाच्या उभा. आणि रस्ता सोडा, दगडांसाठी मातीसाठी जरी केला तरी इथेच घरं बांधली जातात. बरोबर आहे की नाही? अँड देन वेन एव्हर देर इज अ हेवी रेन लँडस्केप, इथून जे दगड असतात ते डायरेक्टली खाली फॉल करतात. बरोबर की नाही? त्या घरांवर. आणि असे मोठ्या प्रकारचे अतिशय धक्कादायक, अतिशय दुःखद इव्हेंट्स झालेले आहेत. भारतातही झालेले आहेत. तुम्हाला जर आठवत असेल तर. डू यू रिमेंबर दॅट? मला एक्झॅक्टली आता ते गावाचं नाव नाही आठवत आहे, पण पुण्याजवळचं गाव होतं जिथे खूप मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. माळीण करेक्ट. माळीण बरोबर. येस येस, शाब्बास. कोण होतं? सॉरी, मला कळलं नाही. कोणी सांगितलं? मी आदित्य. आदित्य. येस येस. अमेझिंग. म्हणजे अमेझिंग इव्हेंट नाही, अमेझिंग दॅट तुझ्या हे लक्षात आहे. त्या गावात अचानक एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं की नाही, कारण सायंटिफिक लँड यूज प्लॅनिंग नाहीये. मुंबईत दरवेळी येणारा पूर हे सायंटिफिक लँड यूज प्लॅनिंग नसल्याचं लक्षण आहे. एकतर आपण समुद्रात भर घालतो, आपण म्हणजे जे लोक घालतायत ते ऑब्व्हियसली, पण ते समुद्रात भर घालतात. बरोबर? त्यामुळे समुद्र मागे हटवण्याचं काम करतात असं त्यांना वाटत राहतं, पण तरी जो फ्लो आत येणंच अपेक्षित आहे तिथे पाणी वाढल्यावर तो आतच येतो, म्हणजेच समुद्राचं पाणी आत येतं. मिठी नदीसारखी नदी आज नदी न राहता नाला राहिली. नाला म्हणजे छोटासा झरा पण नाही, गटारच जवळजवळ. आणि असं कितीतरी जी नदी, असा विचार करा, मुंबई जे पूर्वी बेट होतं आज ते बेट आहे का? नाही. आज ते सगळ्या प्रकारे लँडशी जोडलं गेलंय. म्हणजे इतका भराव टाकला गेलाय तिथे, म्हणून पूर येतो, समस्या उद्भवतात. दरवर्षी थोडासा जास्त पाऊस झाला तरी दरवेळी ती बातमी येते, तुम्ही बघितलं असेल ना सगळ्यांनी. मला फारच म्हणजे तो अपील झालेली एक गोष्ट आहे न्यूज चॅनेलवरची, मुंबईची तुंबई. बघितली असेल तुम्ही, राईट? सो येस मॅम. असा विचार करा, हे बिकॉज सायंटिफिक लँड यूज प्लॅनिंग नाही केलंय म्हणून आहे. थर्ड इज इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन अँड लोकेशन, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही कुठच्या लोकेशनवर तुमची घरं, फॅक्टरी, कुठलेही प्रोजेक्ट्स जे असतात, लाईक हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, थर्मल प्रोजेक्ट, ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट, किंवा अशा मोठ्या गोष्टी कशा प्रकारे तुम्ही प्लॅन केल्या पाहिजेत. कम्युनिकेशनसाठी कशा प्रकारे, असा विचार करा. असं म्हटलं जातं की अंडरग्राऊंड वायर टाकल्या तर आपल्याकडे लाईट जाण्याचं प्रमाण कमी होईल, पण आतापर्यंत आपण त्याबद्दल कधी विचार केला नाहीये. म्हणजे कधी कधी असं होतं की जर समजा लाईट असते तर वायफाय राहिलं असतं, कारण वायफाय अंडरग्राऊंड आहे वादळाच्या काळात. पण लाईट मात्र लगेच जातात, कारण ते आपल्याला ओव्हरहेड लाईट आहे, म्हणजे डोक्यावर न जाणाऱ्या वायरी आहेत. येत आहे लक्षात? सो इन्व्हेस्टमेंट इन डिझास्टर मिटिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन्व्हेस्टमेंट इज डिझास्टर मिटिगेशन प्लॅन सेव्ह at least 3 times the amount of economic and social recovery cost. म्हणजे जर डिझास्टर मिटिगेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यात ती इन्व्हेस्टमेंट जवळजवळ तिपटीनं 3 times कॉस्ट डिझास्टरचा इम्पॅक्ट झाल्यावरती जी खर्च होते ती कमी करते. ओके. सो व्हॉट आर द गोल्स ऑफ डिझास्टर मिटिगेशन? पहिली गोष्ट तुम्ही होपफुली लिहून घेत असाल, मेन पॉइंट लिहून घ्यायला काही हरकत नाही. क्रिएटिंग अवेअरनेस,
डिझास्टर मिटिगेशनचं पहिलं गोल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, सो दॅट पर्सनल इंजुरी, डॅमेज ऑफ प्रॉपर्टी अँड डिस्ट्रप्शन ऑफ कम्युनिटी कमी होईल. त्यांना त्याबद्दलची माहिती पुरवणं. बरोबर. नेक्स्ट वन इज मोबिलायझिंग द सपोर्ट ऑफ अ डिफरंट agencies such as local government, emergency management officers, insurance companies and different voluntary organizations can ensure better coordination at a time of facing any disaster. थोडक्यात जसं आपल्याकडे NDRF चे जवान नांची तुकडी आली होती, रत्नागिरीत पाठवल्या गेल्या होत्या, मुंबईत पाठवल्या जातात किंवा अशा अनेक, तर तशासाठी तयार राहणं, फक्त NDRF नाही तर तिथलं लोकल प्रशासन, ग्रामपंचायत, तहसीलदार, त्याच्यानंतर कलेक्टर, ह्या सगळ्यांची तयारी असणं कामासाठी, कोऑर्डिनेशन असणं त्यांच्या कामात, हे गरजेचं असतं डिझास्टरच्या वेळी किंवा डिझास्टर मिटिगेशन मध्ये. इन्क्रीजिंग डिझास्टर मिटिगेशन ऍक्टिव्हिटीज. सो वेगवेगळ्या प्रकारे मिटिगेशन ऍक्टिव्हिटीज वाढवणं म्हणजे डिझास्टरचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी कशा प्रकारचं प्लॅनिंग असलं पाहिजे, प्रिपेअर्डनेस म्हणजे डिझास्टरसाठी प्रिपेअर कसं राहिलं पाहिजे, आणि जेव्हा डिझास्टर होऊन जाईल तेव्हा त्यानंतर रिलीफ ऑपरेशन ऍक्टिव्हिटीज कशा असल्या पाहिजेत, त्याची जबाबदारी कुणावर, कोण काय करेल, आणि योग्य प्रकारे डिझास्टर मिटिगेशनच्या ऍक्टिव्हिटीज ज्या असतात ते रिपोर्ट करणं आणि त्या अकॉर्डिंग डेटा कलेक्ट करणं. म्हणजे थोडक्यात असा विचार करा, एखादं गाव समुद्राच्या खूप जवळ आहे. उदाहरण घेऊया पाचपंढरीचं, सगळ्यांनाच माहिती आहे पाचपंढरी दापोली तालुक्यातलं सगळ्यात जवळ आहे, खूप जवळ आहे समुद्राच्या, बरोबर ना. मग तसं असताना या समुद्राच्या जवळ असताना किती घर आहेत की जे अगदी समुद्राच्या जवळ आहेत, किती आहेत जे समुद्रापासून थोडी लांब रस्त्याच्या पलीकडे आहेत, किती घरांना इमिजिएट धोका आहे. अशा प्रकारचा डेटा कलेक्ट करणं, जे मी तुम्हाला म्हणते रिसर्चसाठी तुम्ही डेटा कलेक्ट करा, तो अशाच प्रकारचा डेटा आहे. ओके. थोडक्यात हा डेटा आयदर अवेलेबल असतो सरकारी पोर्टल्स वरती किंवा तुम्हाला प्रायमरीली कलेक्ट करायला लागतो. इट इज गुड ऍक्टिव्हिटी. ओके. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट तुम्हाला जेव्हा समोरच्याला पटवून द्यायची असते तेव्हा त्याचा डेटा आणि त्याचं इंटरप्रिटेशन सांगणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला असं म्हणू शकते की जर समजा आपल्याला एखादी गोष्ट समोरच्याला प्रूव्ह करून दाखवायचे, मला तुम्हाला दाखवायचंय की जर तुम्ही अभ्यासातले अवर्स वाढवले तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार, तर मला हे तुम्हाला दाखवायला लागेल की 10 स्टुडंट होते, त्यांनी इतके अभ्यासाचे तास खर्च केले आणि त्या अकॉर्डिंगली त्यांना मिळालेले मार्क इतके आहेत, आणि मग तुम्ही चेक करू शकता त्यातलं रिलेशन. पण त्यासाठी त्या स्टुडंट्सचे मार्क्स आणि त्या स्टुडंटनी म्हणजे त्यांचं पुट इन केलेले एफर्ट्स इन अवर्स हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दॅट इज कलेक्शन ऑफ डेटा. येत आहे लक्षात? सो द फोर्थ गोल ऑफ डिझास्टर मिटिगेशन इज पब्लिक पॉलिसीज. Advocating the adoption of public policies and initiative to reduce the vulnerability of a people and communication to disasters would help prepare sub-action plans at local and regional level. So local आणि regional level वरती योग्य प्रकारे policies जर तयार केल्या गेल्या आणि त्या पॉलिसीजच्या अकॉर्डिंगली काम केलं गेलं तर लोकांची वल्नरेबिलिटी आणि डिझास्टरमुळे होणारं जे कम्युनिकेशनचं आणि इतर नुकसान आहे ते कमी होईल. त्याच्यासाठी लोकांबरोबर कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे. बरोबर. इन द लास्ट फ्यू डिकेड्स डिफरंट कंट्रीज हॅव प्रिपेअर्ड नॅशनल मिटिगेशन प्लॅन्स एम्प्लॉईंग एक्सपर्ट्स फ्रॉम द डिफरंट फील्ड्स अँड प्लॅनर्स. सो गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजनी याबद्दलचे वेगवेगळे एक्सपर्ट्स बोलावून त्यांच्याकडून डिझास्टर मॅनेजमेंटचे प्लॅन तयार करून घेतलेत. मला माहित नाही, लेट मी चेक. ओके. म्हणजे मला माहितीये की आपण जरी नॉर्मल बघत असलो तरी एक अशी घटना घडली होती, तुम्हाला माहितीये की नाही माहित नाही, की एक थायलंडची फुटबॉल टीम होती आणि त्या टीम चियांग माई नावाच्या एका काय म्हणू चियांग माई नावाच्या एका जंगलासारख्या भागात किंवा तिथे अडकली होती. आणि त्यावेळी त्यांना कसं बाहेर काढण्यात आलं. ओके. तर एक सेकंद, इफ आय हॅव अ व्हिडिओ, आय कॅन शो इट.
तुम्ही बघितली का मला माहित नाही बरं का, पण कदाचित तुम्ही बघितली असेल असं मला वाटतंय. तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टीबद्दल? येस मॅम. काय झालं होतं अंदाज? कुणाला काही सांगू शकाल? एक 1 सेकंड. ओके, आय जस्ट पॉज द रेकॉर्डिंग. सो जर समजा तुम्हाला कोणी त्याच्या अकॉर्डिंगली एक खूप चांगली क्लिप मधल्या काही दिवसात मी पाहिली होती की ती बरं मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न करते. एक फुटबॉलची छोट्या मुलांची शाळेतली टीम होती आणि चियांगमाई हे खूप मोठा सुंदर परिसर आहे थायलंड मधला आणि तिथल्या इफ आय एम नॉट रॉंग लियाम थुंग किंवा अशी काहीतरी त्याच्या केवचं नाव आहे आणि तिथे त्या केव मध्ये ती लोक फिरायला गेली होती. असंच होतं की त्यांचं स्टॅमिना वाढवण्यासाठी म्हणून मुलांचा फुटबॉलचा त्यांनी इथपर्यंत सायकलिंग करून जायचं, त्या केव्ह मध्ये आतपर्यंत म्हणजे तिथे थांबायचं. बाय द टाइम ते जेव्हा पोचले तेव्हा अचानक तिथलं पाणी वाढायला लागलं पाऊस वाढल्यामुळे. हा एरिया जंगल आणि कड्यांचा आहे. सो आत एकदम पाणी वाढलं आणि त्या मुलांना बाहेर न पडता आत 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 जायला लागलं आणि ही मुलं फुटबॉल टीमची साधारण 11 मेंबर होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे कोच होते. तर ती जवळजवळ 7 दिवस इफ आय एम नॉट रॉंग, मी पुढे मागे करू शकते, 6, 7, 8 दिवस असं. सो इतके दिवस ती मुलं त्या गुहेत ट्रॅप्ड होती. त्यांच्याबरोबर खाणं पिणं काहीही नव्हतं. प्रचंड अडकले होते. त्यांना माहिती लोकांना म्हणजे त्यांना कळतही नव्हतं की बाहेरून आपल्याला वाचवण्यासाठी काही एफर्ट्स चाललेत पण की नाही चालले. ओके, त्यांनी योग्य प्रकारे परीक्षेत मार्क मिळवायचे, त्यांनी योग्य प्रकारे छान फुटबॉलची प्रॅक्टिस करायची तर त्यांना इकडे घेऊन येण्यात येईल अशा प्रकारे त्यांची पिकनिक होती. आणि त्यानंतर थाई गव्हर्नमेंट आणि नेव्ही सील्स म्हटलं जातं त्यांनी मिळून त्यांना रेस्क्यू करण्याचं काम केलं. अक्षरशः द थिंग वॉज रिअली 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 ड्रेडफुल. बरेच दिवस प्रयत्न चालले होते आणि सगळे सक्सेसफुली बाहेर आले. पण असा विचार करा की त्यावेळी मीडियाने कुठेही जोरजोरात आवाज करत जोराजोरात सगळ्यांना घाबरवण्याचं काम केलं नाही. एका बाजूला शांतपणे त्या मुलांचे पालक होते, तिथे त्यांना त्यांच्या खाणं पिणं योग्य प्रकारे बघितलं जात होतं. एका बाजूला मीडियासाठी योग्य प्रकारे जागा ठेवली होती की त्याच्या पलीकडे मीडिया येऊ शकत नव्हती. एका बाजूला ते रस्ते क्लिअर करणारे तिथले गावातले लोक जे मदतीला येत होते त्यांच्यासाठी जागा ठेवलेली होती आणि अतिशय सौहार्दपूर्ण पण अतिशय पॅशनेटली हे काम चाललेलं होतं. याच्या अकॉर्डिंगली ती क्लिप होती आणि याच गोष्टीला कुठेतरी डिझास्टर मिटिगेशन, प्रिपेअर्डनेस, रिस्पॉन्स आणि रिकव्हरी अशा गोष्टीमध्ये म्हटलं जातं आणि म्हणून मला ऍक्च्युअली तुम्हाला ते दाखवायचं होतं. मला मिळाली तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तुमच्या की कुणाला हा इन्सिडेंट आठवतोय का? मला वाटतं नाही आठवणार कारण खूप तसा जुना आहे. 2011 साली इफ आय एम नॉट रॉंग. मॅडम आठवतोय, ग्रेट. मी सो ऐकल्यासारखं मॅडम. हा येस मॅम, आठवतंय. येस. सो तुम्हाला म्हणजे ज्यांना आठवतोय त्यांना त्यातली इंटेन्सिटी कळू शकते. असा विचार करा, खूप छोटी मुलं आहेत, 7-8 वर्षांची, 10 वर्षांची, 12 वर्षांची आणि कोच बरोबर अडकली आहेत आत एकटी इतके दिवस. माहिती नाही आपण बाहेर पडणार आहोत की नाही पडणार आहोत. दिस इज व्हेरी ड्रेडफुल, राईट? मी तुम्हाला का हे सांगते कारण असा डिझास्टर, दिस इज मॅनमेड अँड हायब्रिड डिझास्टर म्हणता येईल ना, नॅचरल डिझास्टरमुळे क्रिएट झालेला मॅनमेड डिझास्टर. सो अशा प्रकारे मिटिगेशन तर मी तुम्हाला सांगितलं की इट इज द एफर्ट्स दॅट आर अटेम्प्टेड टू प्रिव्हेंट हॅझार्ड्स फ्रॉम डेव्हलपिंग इन टू डिझास्टर्स ऑल टुगेदर or to reduce the effects of disaster. It is an effort to reduce loss of life and property by lessening the impact of disasters. It focuses on long-term measures for reducing or eliminating risk. थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर मिटिगेशन मगाशीच म्हटल्याप्रमाणे एका छोट्या घटनेला मोठ्या डिझास्टर मध्ये परावर्तित होण्यापासून रोखण्यासाठी. येस आदित्य, मला तुझा हात रेज झालेला दिसला. मॅम व्हिडिओ भेटला मला. मिळाला? प्लीज सेंड द लिंक. तू हो. ह्याच्यात लिंक पाठवू शकतोस मला चॅट बॉक्सला?
ओके. पाठवतो. मग जर व्हिडिओ त्याला मिळाला असेल तर तुमच्याकडे हे काम राहतं की ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या उद्याला तुमच्या वहीमध्ये लिहून आणायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कन्सेप्ट लिहिल्यावरती तुम्हाला मला त्या एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत की काय फरक आहे मिटिगेशन आणि प्रिपेअर्डनेस मधला, काय फरक आहे रिस्पॉन्स आणि रिकव्हरी मधला. येत आहे लक्षात? उद्याला तुम्ही मला हे सांगायचं. चालेल तर आपण व्हिडिओ बघू शकू. Yes, ma'am. ओके, सगळ्यांना Yes, पटणार आहे? ma'am. सगळ्यांना चालणार आहे? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ग्रेट. मग त्याची व्हिडिओ येण्याची वाट बघूया. तोपर्यंत थोडंसं पुढे बघूया की इफेक्ट्स अँड मिटिगेशन नॅचरल डिझास्टर. येस, लेट मी सी. तो पाठवतोय. तोपर्यंत आपण इफेक्ट्स अँड मिटिगेशन ऑफ नॅचरल डिझास्टर बघूया. अर्थक्वेक सगळ्यांनाच माहिती असणारा खूप मोठा डिझास्टर, राईट? भूकंप. Earthquakes are those movements of the Earth's crust which make ground vibrate and shake backwards and forward. म्हणजे भूकंप काय होतो हे मला नाही वाटत, मला तुम्हाला सांगावं लागेल, राईट? सो भूकंपाचे काही काही इल इम्पॅक्ट असतात. डेफिनेटली लॉस ऑफ लाईव्ह म्हणजे आदित्य मला मिळालं, मी प्ले करीन. थँक्यू. सो भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवनाचं नुकसान होतं. खूप मोठ्या प्रमाणावर माणसं मृत्युमुखी पडतात. त्यांनी लिहिल्याप्रमाणे आजपर्यंत जवळजवळ अर्थक्वेकमध्ये 400,000 पीपल पेक्षा जास्त लोक, म्हणजे विचार करा 400,000 याचा अर्थ 4 लाख आणि त्याच्यापेक्षाही जास्त लोक वर्ल्ड वाईड मृत्युमुखी पडलेली आहेत. ऑन सप्टेंबर 30th 1993 at Latur in Maharashtra, the earthquake killed more than 7,000 people and 16,000 people were injured. सो जेव्हा लातूरमध्ये 93 साली भूकंप झाला होता तेव्हा 7,000 पेक्षा जास्त लोक मारले गेले होते. 16,000 एवढ्या लोकांना इंजुरी झाली होती, जखमी झाले होते लोक. 26 जानेवारीला जो अर्थक्वेक झाला होता भुज, गुजरात मधल्या भुज इथे, तिथे जवळजवळ 19,000 लोक मारले गेले आणि 1.66 लाख लोक अतिशय सिरियसली जखमी झाले होते. सो मला वाटतं ही नुसते नंबर, डेटा काफी आहे, राईट? हा नुसता डेटा आपल्याला सांगायला की कसे इफेक्ट्स होतात नॅचरल डिझास्टर्सचे. ओके, देन इकॉनॉमिक लॉस तर बिटवीन 1970 to 1990 earthquake in different parts of in the world caused overall economic losses estimated up to $65 billion. सो 70 ते 90च्या कालखंडात, फक्त 20 वर्षाच्या कालखंडात जगाच्या वेगवेगळ्या भागात जे जे भूकंप झाले त्यात जवळजवळ $65 बिलियन नुकसान झाल्याचं दिसून येतं. Loss of properties. Earthquake causes violent ground motion accompanied with the fracturing, which can lead to collapse of a large number of buildings, dams, bridges and tunnels. So मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान होतं. 93 साली लातूरच्या भूकंपात महाराष्ट्रात 30,000च्या पेक्षा जास्त घरं डिस्ट्रॉय झाली होती. गुजरातमधील भुज येथील भूकंपात जवळजवळ 3.48 लाख घरं डिस्ट्रॉय झाली होती आणि म्हणजे हाऊसेस वर डिस्ट्रॉइड आणि 8.44 लाख घरं वर डॅमेज्ड. म्हणजे असा विचार करा की नुसतं डिस्ट्रॉइड म्हणजे पूर्ण नेस्तनाबूत होणं आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणं. सो किती मोठं नुकसान आहे हे. सो अर्थक्वेकमुळे कशा प्रकारचं लॉस ऑफ लाईव्ह, इकॉनॉमिक लॉस, लॉस ऑफ प्रॉपर्टी होतो हे तुम्हाला याबद्दलची नोट तयार करून ठेवावी लागेल अशा प्रकारच्या डिझास्टर्सची, बिकॉज देर आर मेनी डिझास्टर्स. परीक्षेत मी तुम्हाला म्हणत नाहीये की मोठ्या प्रमाणावर नंबर लक्षात ठेवा, पण छोटे छोटे नंबर लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. जसं की इकॉनॉमिक लॉस 70 ते 90च्या दशकात जगभरात $65 बिलियन जास्त लॉस होणं. येत आहे लक्षात? हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो याच्या पुढचा जो आहे तो सुनामी बद्दल आहे, आपण तोही बघूया. पण मला वाटतं की आधी व्हिडिओ काय ती बघूया. लेट मी चेक. सॉरी. In Thailand. Oh, it's a full documentary. Yeah, it's a bigger one. That's okay. आपण असं करूया, आपण
किती वाजलेत? 9:31. आपण इथे जितकी बघता येते तितकी बघूया.